नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे आता लगभग 6:15 वाजलेत. ऑफिसमध्ये आहे आणि कालच आपण मुंबईला आलो आहे. तर आज जरा सर्व भावांचा मिळून प्लॅन झाला की ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेशन होतात, पण कसं होतं की कधी मग आम्ही भेटणार तेव्हा केक कापणार असं होते. तर आता बऱ्याच दिवसानंतर असं एक प्लॅनिंग झालं की ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी किंवा येणारा शनिवार, तर असं प्लॅनिंग आहे. त्या दिवशी सर्वांनी भेटायचं एकत्र आणि बड्डे सेलिब्रेशन करायचं, म्हणजे केक कटिंग तरी करायचं. केक कटिंग करून प्रत्येकजण पटापट घरी जायचं किंवा मग नंतर काय प्लॅनिंग झालंच पार्टीचं वगैरे तर पार्टी करायची, असं सगळं आहे. तर आज शुभारंभ आहे. खरं तर काय काय चांगल्या गोष्टी असतात. तर मी पण म्हटलं ठीक आहे. ॲक्च्युली काल आल्यानंतर आज जरा ऑफिसची कामं होती, पण आज लवकर आपण निघतो आहे. कारण पण तसंच आहे की एखादी चांगली गोष्ट असते तेव्हा करायचं. काय होतं मीटिंगला किंवा असेच आम्ही बऱ्याच वेळा भेटतो एकत्र सर्वजण, पण आता बड्डेच्या निमित्ताने का होईना सर्वजण परत एकत्र जीवाला वाढतं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो. आनंदाने सगळं सहभागी झालात तर जीवाला वाढतो, प्रेम वाढतं. तर तसंच काहीसं ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, दिनेशचा आज बड्डे आहे पण दिनेशला सांगितलेलं नाही आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, दिनेश आहे अकाउंट्समध्ये आणि सध्या इयर एंडिंग चालू आहे. तर बघूया तो आपल्याला भेटेल किंवा कुठे जावं लागतं. ॲक्च्युली मलाडला तो जॉबला इन्फिनिटीच्या आसपास. तर सूरज कॉन्टॅक्टमध्ये आहे. सूरजला सांगितलेलं आहे की सूरजचा पण जॉब मलाडला आसपासच आहे. तर त्याला सांगितलेलं आहे की संध्याकाळी मी भेटतो आहे असं त्याला सांग. तर तो बोलला आहे तर खरं 7-7:30 जरी आलास तरी मी असेन. बघूया, जाऊया मलाडला आणि त्याला सरप्राईज देऊया. बघूया कसा कसा प्लॅन होतो आहे. आज पहिलाच बड्डे सेलिब्रेशनचा असा काही ग्रुप मिळून प्लॅन आहे. सर्व भाऊ एकत्र येणार आहेत. नालासोपारा सतेज भेटेल आणि मग बाकीचे आपल्याला सर्वजण मालाडला मिळणार आहे. तर आज जेवढे येतील ते येतील, नंतर मग सर्वजणच भेटतील म्हणा. पण आत्ता जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला बड्डे सेलिब्रेशन करायचे. तर चला निघूया थेट मालाडला. चला मंडळी, UTSवरून आपण तिकीट तर काढलेली आहे. सतेजची पण काढले आणि माझी पण काढले. तर आता सतेज भेटेल आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर. 6:11 आहे अंधेरी गाडी. यायला भारी पडेल. चला म्हणजे मालाडला आलेलं आहे आणि इथे सतेज आहे. तर सत्या भेटला आहे. बाकी सूरज आणि कल्पेश आहे, तो बाईकने येत आहे. संजय कुठे भेटणार काय माहिती आहे ना. इन्फिनिटी मॉलला भेटायचं आहे आणि इन्फिनिटी मॉलच्या जवळच आहे ना दिनेचं ऑफिस आहे. तर मग तिथे जरा सरप्राईज द्यायचं आहे त्याला. अचानक भयान आहे. मालाडला पण बऱ्याच दिवसाने आलो आहे. आता काही येणंच होत नाही जास्त. बऱ्याच दिवसानंतर मालाडला आलो आहे. शेअरिंग कशी आहे हो दादा आता? किती? 15 रुपये. 15 रुपये शेअरिंग आहे. आणि हा SP रोड पूर्ण. पहिल्यांदा मालाडला राहणं व्हायचं तेव्हा इकडे फिरणं वगैरे व्हायचं. आता काय येणंच कमी होतं. इकडेच आतमध्ये आपलं अंकिता आणि सीड मित्र आहेत, इकडेच आतमध्ये राहतात. अरे इकडे टॉवर झाला, मैदानामध्ये झालं आहे ना. पोरांचं खेळायचं मैदान गेलं हे बघ. इकडे बन्सी वडापाव. कसं होतं उजव्या बाजूला इकडे सोमवार बाजार असतो, मालाडमधला फेमस बाजार. इकडे चिंचोली बंदरचं हायस्कूल. थँक्यू. हां, तर चिंचोली बंदरच्या सिग्नलला आपण आलेलं आहे. पहिले इकडे राहायचो मी डाव्या बाजूलाच. यामाचा शोरूम आहे देवरुखकरवाडी, तो एरिया इकडे डाव्या बाजूला. समोर आहे ती मेट्रो. तर आपण काहीतरी खाऊन घेऊया सध्या, भूक लागले. बऱ्याच दिवसानंतर मालाडला आल्यानंतर भारी वाटतं. ॲक्च्युली इकडे पुढे माइंडस्पेस, सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस, गार्डन वगैरे माइंडस्पेसचं इकडे पाठच्या बाजूला आहे. आणि हा आपला लिंक रोड. SC रोडला मगाशी आपण उतरलो, आता लिंक रोडला आलो आहे. या म्हणजे मसाला डोसा. वडापाववरून आम्ही आलेले आहे मसाला डोस्यावर डायरेक्ट. तर थोडा नाश्ता करूया, भूक पण लागलेली बरीच. तर म्हटलं जरा खाऊया आणि मग जाऊया.
तर पण कल्पेश आणि सूरज केक घेऊन येत आहेत आणि दिन्या कामामध्ये आहे, ज्याचा बड्डे आहे ना तो कामात आहे, त्याला बघूया आता वेळ कधी मिळतोय तो. चला नाश्ता झाला आहे. इकडे ऑपोजिट साईडला श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर. मालाडला जे लोक राहतात तर त्यांना प्रॉपर ठिकाण माहिती आहे. आपल्याला चालत चालत जायचं आहे इन्फिनिटी मॉलच्या इकडे. तिकडे सर्वजण भेटणार आहेत. याला फुटपाथवरून पण चालून देत नाहीत, बाईक वरून जात आहेत. आणि समोर मुंबईची लालपरी BST. फायनली संजय पण आला आहे. हॅलो. कधी चालू आम्ही? मला पण खूप टाइम झाला. आम्ही फिरतोय मला ॲड्रेस माहिती नाही ना. सूरज कुठं राहिला? अच्छा हे लोक पण आले. नाही सूरज नाही आहे, हाय एक घेऊन आलो. केक घेऊन आला, बरं केलं. केकवाला कुठं आहे? कामात आहे. आला पाहिजे मेन म्हणजे खाली आला पाहिजे. काय अचानक भयानक आलात का रे? नमस्कार. अरे नमस्कार. हां त्याला पण नमस्कार कर, त्याला पण कर. मग ॲक्च्युली झालं काय माहिती आहे, मोठा सरप्राईज आहे. म्हणजे आता हे कधी आम्ही शक्यतो असे भेटत नाही, तर आज याला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. त्याला माहितीच नाही आम्ही आलो आहे. आता येईल ना खाली, बघूया. कामात ॲक्च्युली अकाउंटमध्ये आहे तो, त्याला कामाचा लोड आहे. चला मंडळी, सरप्राईज येता झालं काय, आम्ही आलेलो सरप्राईज ऑफिसच्या खाली आलो, पण त्याची एक वाटतं मीटिंग आहे कुठे माहिती आहे का, प्रवासीच्या इकडं. तर प्रवासीच्या इकडे त्याची मीटिंग चालू आहे. तर सरप्राईज देताना विचार करायला लागतो कधी कधी. आता आम्ही चाललो मालाडवरून गोरेगावला जाऊया आणि मग सरप्राईज देऊया. चला बरं वाटतंय. पाठीमागे बसल्याचा पण एक वेगळाच आनंद आहे. इकडं निम्या कल्प्या. बाय द वे हा पाठीमागचा माइंडस्पेसचा एरिया. इकडे न्यू लिंक रोड होणार आहे, जो की डायरेक्ट मालवणीला जॉईंट करणार आहे. तसा प्रकल्प चालला आहे, तो कधी जॉईन करतील माहिती नाही. काम चालू आहे का रे? काम चालू आहे. इकडे बऱ्याच दिवसांनी आलो आहे. बऱ्याच म्हणजे 12वीचा मी अभ्यास करायला इकडे माइंडस्पेसच्या गार्डनला यायचो. दिन्या गावावरून आलो त्या बड्डेसाठी. बरं आहेस ना? स्पेशल हॅपी बड्डे. थँक्यू. भावाची मीटिंग निघाली. ईटपट्टी एरिया पडतो ना. अरे याला लेफ्ट घ्यायला सांगितलं, पुन्हा एक लेफ्ट घ्यायला लागला. हां कोण पुढे गेले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दिनेश, हॅपी बर्थडे टू यू. फायनली आमचा पहिला प्लॅन सक्सेस झालेला आहे. एक नंबर. चल बाय बाय. चल ऑल द बेस्ट. मीटिंग आरामात कर, काय नंतर भेटू निवांत. चल बाय 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 बाय. हां चल. इकडे हा ईटभट्टी इंडस्ट्रियल एरिया. तर ॲक्च्युली तिकडेच भावाची मीटिंग होती, तर मीटिंगमध्ये वेळ काढून आपल्याला टाईम दिलेला आहे. थोड्याशा गप्पा गोष्टी केलेल्या. आता राईट मारशील नाही ते कुठचा राईट काढून टाकला ना. काढला इथला. काय बोलतो पूर्ण असं येऊन एकदम नाही मध्ये आहे इथे थोडं. हां इथं पहिला राईट होता. म्हणजे आता पहिलं ऑफिस आपलं गोरेगावला होतं ना, तेव्हा अशा बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या. समोर आला आपला मुंबई गुजरात हायवे आणि ओबेरॉय मॉल. आपल्याला वाटतं सिग्नलला जायला लागेल. गल्प्या सिग्नलवरनं युटर्न घ्यायला लागेल. तेवढा रस्ता वाढला. गोरेगाव ईस्टला आणून सोडली नाही आम्हाला. साई वेज वर्ल्ड त्याच्या इकडे चहा जरा पिऊया आणि मग निघूया. चहा आहे ना? चहा तवा संजय सावकाश. चला सोडलं, आम्हाला बरं वाटलं. निम्या आता पांडुरंगवाडी इकडे आतमध्ये या रोडला असा गेलास ना, मच्छी मार्केट होतं ते जुनं, तिकडं असं जायचं आडवाडवा. हो आलो तसंच जाऊया ना डायरेक्ट लेफ्ट मारून हायवेला. अरे शेवटी तेच आहे. हायवेला कशाला आला? जायचं पुढं राम मंदिरला.
चला मंडळी, ट्रेन आलेली आहे भाईंदरला सुरतला सोडूया आणि मग आपण विरार रोडला उतरायचं ना. विरार रोडला उतरू, मग विरार गाडी पकडूया. चला चला चला, म्हणजे गर्दी पण कमी भेटेल जरा. होय ना, खाली रे एकदम फर्स्ट क्लास आहे, तरी पण खाली आहे. चढायला भेटेल एवढे आहे. चल इथंच. चला भाईंदरला आलो आहे, जा सावकाश. आम्ही बघतो 1 नंबरला गाडी येते काय विरार. चालेल. सध्या जातोस का मग सुरतकडं? येतोयस ना पुढं? जाऊया. चल येऊ परत काहीतरी. रविवारी भेटू, शनिवारी. हां शनिवारी भेटायचं आहे. चालेल चला. टाईम काढ सध्या. चल बाय बाय. एक ट्रेन तर आले 9:39ची. चढायला भेटलं तर चढूया. सध्या चढायचं ना. भेटेल खाली होईल आता. चौकाश आहे. गर्दी बघा किती आहे. सध्या म्हणतो नाही चढूया, तर मग नाही चढूया. भेटलं असतं चढायला. हां अंदर. ही मुंबईची सध्या हालत आहे. कारण संध्याकाळचं मी बऱ्याच वेळा सांगतो की प्रवास करतात त्यांना मानलं पाहिजे. जास्त करून हा पट्ट्याला वसई, नालासोपारा, विरार, त्याच्यानंतर पुढे कर्जत, बदलापूर, डोंबिवली, तो पट्टा एक लटकून प्रवास करायला लागतो. बाबांनो आतमध्ये जावा. हा बघा कसा लटकतोय. हा बघा. बघूया, आपल्याला काय घाई नाही आहे. प्रवास कधीतरी ट्रेनचा असतो. काय सुरत, आमचा काय रोजचा नाही. आरामात जाऊ. सत्या तर बसला होता बघ लगेच. आता चढायचं आहे का नाही, लगेच बघ पाठी फिरलास. अरे काय करते किती गर्दी काय. मी बोला चढतोय काय, लगेच पाठीहून बसला इकडं. दिसतोय सध्या. भेटलं चढायला भेटलं. नुसते हातच दिसत आहेत. रेग्युलर वाल्यांचा टाइमपास असतो. बरोबर, पिक्चर चालू आहे सध्या. तू काय आणलंयस? पिक्चर चालू आहे, थिएटर आहे. साऊथवाली मूवी आहे. चल आलो एकदाचे. चला कुठून दर्शन येतो ना. सरळ जातोय. चालेल चल जा सावकाश. होय होय चल. चला नालासोपाराला आलेलं आहे. म्हणजे इथे 80 ते 90% ट्रेन आहे विरारला जाणारी. ही नालासोपारालाच खाली होते. काय करत होती तू? मी बघून खेळत होती. काय खेळत होती? इकडे घसरगुंडी करत होतीस? अच्छा. हां हां मस्त आहे. मी आलो आता. हो पटकन आलो धावत तुला भेटायला. अभ्यास करत होते. काय अभ्यास केलास? काय अभ्यास केलास? दोन मच्छर आलेत. मला पाणी आण. पाणी आण मला. थँक्यू. वेलकम बोल.
खाली जाता तुम्ही हो जाऊ नका जातो ना. जाऊ नका मग काय करूया? माझ्यासोबत खेळ आणि जा. ओके जेवून जा पप्पा. आता खेळूया. मस्ती करूया. मस्ती आणि करू. खेळूया. ओके ये थांब थांब तुम ये ढिंगरे घे. हे तर रावणी सोबत जरा ना खेळणं वगैरे सुरू आहे. खाली दाखव. जुगजुग गाडी ही अवनीची जुगजुग गाडी. काय केलंय काय माहिती. खुर्च्या लावल्यात आणि जुगजुग गाडी. अवनी आज दमलो माहितीये का मी. दमलो ट्रेन मध्ये. किती गर्दी होती माहितीये? मग बोट ठेवायला जागा नाही माहितीये काय. बोट भयंकर गर्दी होती. रोज प्रवास करतात त्यांना मानलं पाहिजे ऍक्च्युली. मी आलो ना चालत येऊ. ट्रेन मधून आलो नालासोपाऱ्याला. हा आलो. पाऊस येतोय माहितीये का म्हणे. पाऊस येतोय. पाऊस आल्यावर काय करायचं. छत्री धरायची. छत्री आहे तुझी. हा काय वरती आहे. माझी कुठे आहे. खेळूया ना आले आता. जेवणार मग झोपणार. गरम झालं मग. गरम होत. पाऊस येणार आहे ना म्हणून गरम होत आहे. दमली तू. कशाने आली. ट्रेनने. हो काय. गर्दी बघ गर्दी कशी झाली बघा. भरपूर गर्दी. जेवून घेतो मग अवनी सोबत जरा खेळणं चालू राहील. आज भाजीमध्ये काय बनवलंय. काय जेवलीस. डाळ भात जेवली. काय जेवायला तिकडे होती. बाबांशी बोला. बाबांशी. चला मंडळी आलेलो आहे घरी. प्रवास एकदम भारी होता ॲक्च्युली. तिकडे गेल्यानंतर ट्रेनचा प्रवास कमी असल्यामुळे आहे ना जास्त काय चढता येत नाही पटापट. तरी पण आम्ही एक ट्रेन सोडलेली आणि त्याच्यानंतर मग दुसरी ट्रेन पकडून आम्ही आता आलेलं आहे घरी. परत इकडे मेनू वाढला. काय कोथिंबीरवडी. कोथिंबीरवडी पापड. भाकरी कसली आहे. बाजरी आणि ज्वारीची भाकरी. ओव्याची भजी पण आहे. काय ओव्याची भजी. ओव्याची पानं घरी लावले आहेत. हां त्याची आहे. अच्छा ओके. ओव्याच्या पानाची भजी. असं नवीन काय काय आयटम आहे. तर गावावरून आलेत ना. गावावरून आलो आणि गेलो डायरेक्टली बड्डेला. बड्डेचा सरप्राईज देता जाम फिरायला झालं. पण भाऊ खुश झाला. त्याच्या समाधान आहे. बरं वाटलं त्याला. आणि मीटिंग सोडून आला होता. आता मीटिंग कंप्लीट करून गेला घरी. ते म्हणजे आम्ही यायच्या अगोदरच तो घरी गेला आहे कारण आम्हाला येता उशीर झाला. चला मंडळी जेवायला या. मस्त सरप्राईज एक बड्डे सेलिब्रेशन झालं. तर मजा आली. हो मस्त आहेत. कसे आहेत अवनीचे कपडे. मस्त आहेत. हां हो चला म्हणजे अवनीची बडबड चालू राहील. आणि आज काय आलो आहे तर आज काय सकाळी जास्त वेळ थांबता आलं नाही. तर मग आता रात्री जेवल्यावर थोडी मस्ती चालू राहील. आज काय एडिटिंग नाही काय नाही. जेवायचं आणि मस्ती करत मग अवनीला झोप येईल तोपर्यंत मजा करायची ना. अवनी मस्ती करूया ना. ओके मी आव आहे. हां काढला फोटो. हां अवकाश. ओके चल बाय बाय कर आता. भेटू. बाय कर. बाय भेटू उद्या परत. चला येस ये थांब ये. टेंगे टेंगे ए टेंगे टेंगे ए टेंगे 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 टेंगे
जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, जय छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम. जय श्रीराम, असं नाही, जय श्रीराम. जय श्रीराम, हर हर हला हला, महादेव, महादेव, हर हर. बोल. हॅलो हॅलो, ओम नमः शिवाय. हो नमस्कार, चला म्हणे बाय बाय. आपण खेळूया नंतर हा. आता बाय बाय कर इकडे. बाय बाय कर लवकर. बाय बाय, इकडे बघून इकडे. बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय. चला. तुम्ही लवकर या आणि चला या बोलतो हे बघ. हो 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 मी तेव्हा खाल्ली होती. हो हो. मी